नमस्कार. मी प्रकाश जोग. जन्माने आणि वृत्तीने भारतीय, त्यामुळे ऋषी ऋणाची जाणीव मला नक्कीच आहे. पेशाने शिक्षक, त्यामुळे अनेक विषयांची माहिती माझ्याकडे अनेक वर्ष जमा होत गेली. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतरांनाही माहिती पुरवावी असं माझ्या मनात नेहमीच येत राहिलं. मला मिळालेलं साठवलेलं ज्ञान पुढे पास ऑन करणं ही माझी जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी म्हणून हा प्रपंच. प्रत्येक सुज्ञ भारतीयाला ज्ञान लालसा असते. मी जर सुशिक्षित आहे तर मला अनेक महत्त्वाच्या विषयांबद्दल प्राथमिक माहिती असायला हवी, अशी भावना मला असं वाटतं की प्रत्येक सुज्ञ भारतीय मनाच्यात असते. मलाही माहिती असायला पाहिजे एवढ्या भावनेने जरी अनेकांनी हे ऐकलं तरी मला असं वाटतं की माझा उद्देश सफल होणार आहे. सुयोग्य पद्धतीने सोप्या शब्दात अशी माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. ज्ञानवृद्धी एवढी एकच अपेक्षा यातून माझी आहे. वेदांपासून विज्ञानापर्यंत, उपनिषदांपासून ऊर्जा स्रोतांपर्यंत, पुराणांपासून पर्यावरणापर्यंत, मंदिर स्थापत्यापासून अणुभट्ट्यांपर्यंत अशा अनेक विषयांवर मी तुम्हाला बेसिक माहिती पुरवणार आहे. यासाठी भाषा अर्थात मराठी. नेहमीच्या वापरातले इंग्रजी शब्द जे जास्ती सोपे आहेत मराठीपेक्षा ते नक्कीच मी वापरणार आहे. स्कंद पुराणात एक श्लोक आहे, सत्यम ब्रूयात. श्लोकाचा एक भाग आहे हा. त्यामुळे खरी पुरावा असलेलीच माहिती मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ऐकीव माहिती टाळणार आहे. यात दृष्टिकोन अर्थातच वैज्ञानिक असणार आहे आणि तो वापरून तर्कसंगत अशी ही माहिती तुमच्यासमोर मांडणी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज सुरुवातीला आपण वेदांपासून सुरुवात करू. वेद का माहीत असावे, वेद का निर्माण झाले, वेद ते कधी निर्माण झाले, याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करूया. वेद का माहिती असावे याला अनेक कारणं आहेत आणि त्यातली बरीचशी महत्त्वाची आहेत. काय असतं माहिती आहे का, वेदाबद्दलची आपली माहिती बरेच वेळा ऐकीव असते. कुठला स्रोत वापरला आहे, कुठला सोर्स वापरला आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे याच्यावर ही माहिती अवलंबून असते. सगळ्यांची मतं वेगवेगळी असतात. भारतीयांची, परदेशीय लोकांची, शिक्षित, अशिक्षित, धार्मिक, नास्तिक. नास्तिकचा खरा अर्थ वेगळा आहे, त्याच्याकडे मी कधीतरी येईन. परधर्मीय, पाश्चात्य विचारांचे अनेक लोक जे असतात ते, तत्त्वज्ञ, साधुसंत, कितीतरी लोक आहेत आणि प्रत्येकाचं मत हे कुठल्या तरी पद्धतीने वेगळं असतं. यात अनेक समज, गैरसमज असतात. बाहेरच्या लोकांच्यातही असतात आणि आपल्या लोकांच्यातही असतात आणि त्यांच्या भूमिकाही बरेच वेळा टोकाच्या असतात. अनेक समज आहेत, त्याच्यापैकी काही मी तुम्हाला सांगतो. वेद हे लाखो वर्ष जुने आहेत असं काही लोक मानतात. नाही, 1-2 हजार वर्षातलेच आहेत. त्याच्यात सर्व ज्ञान आहे. नाही, त्यात काहीच नाही आहे. ते खूप गहन आणि डिफिकल्ट आहेत. नाही, तसे ते सोपे आहेत पण भाषाच वेगळी आहे. असे अनेक विचार त्यात असतात. मग त्यात दंतकथा आहेत का, ते खरंच आहेत? त्यात खरं काय आहे? मला असं वाटतं या खऱ्याकडे आपण वळण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. दुसरा मुद्दा असा की आपण भारतीय, आपला सर्वात पुरातन असा हा वारसा आहे. सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक सर्वच दृष्टीने
हा आपला वारसा आहे. त्यामुळे भारतीय म्हणून आपल्या मुलांपर्यंत, नातवंडांपर्यंत, परकीयांपर्यंत, परधर्मीयांपर्यंत खरी सुयोग्य माहिती पोहोचवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणखीन एक मुद्दा आहे, या उपखंडातले सर्वच मुळात खरं तर हिंदू होते. भारतातले, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, सिलोन. त्यामुळे हा आपलाच वारसा आहे. हिंदू धर्म हा जगातला तिसरा सगळ्यात मोठा धर्म आहे. त्यामुळे त्याची माहिती आपल्याला असायला पाहिजे. आणि त्या धर्माचे हे धर्मग्रंथ असं म्हटलं जातं. त्या धर्माचे नाही, आपलेच. आणि आपले म्हणून तरी आपल्याला ते माहिती असायला पाहिजेत. आपल्यापैकी अनेक जण परदेशात प्रवास करतात, मुलंबाळं असतात, संबंध असतात. तिथे गेल्यानंतर अनेक लोकांशी आपल्या चर्चा होत असतात. आपल्याकडे जर सुयोग्य ज्ञान नसेल या वेदांबद्दल, तर आपण आपल्या नातवंडांना काय सांगणार, नातेवाईकांना काय सांगणार, पुढच्या पिढीला काय पास ऑन करणार. मग त्याच्यासाठी तरी ही माहिती आपल्याकडे असावी. मुळात एक लक्षात घ्या की हिंदू धर्माची व्याख्या ही बाकीच्या धर्मापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला स्वतःला तो समजला पाहिजे आणि इतरांना तो समजावून पटवता आला पाहिजे. अनेक वेळा अनेक गोष्टींचं आपल्याला समर्थन करता आलं पाहिजे. 33 कोटी देव आहेत, जातीव्यवस्था कशी आहे, वर्णाश्रम काय आहे, आपण दरवेळेस लोकांना नमस्कार का करतो, आपल्यात एवढी सहिष्णुता आहे ती का आहे, अहिंसा म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, या सर्वांचं मूळ खरं तर वेदात आहे. ते बरेच ठिकाणी वैज्ञानिकही आहे. मग हे वैज्ञानिक भाग काय आहे, सामाजिक महत्त्व त्याचं काय आहे, हे सर्व आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून स्वतःच्यासाठी म्हणून तरी कमीत कमी आपल्याला या वेदाचं ज्ञान असलं पाहिजे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. वेद का निर्माण झाले आणि ते कधी निर्माण झाले? जवळजवळ 14,000 वर्षापूर्वी हळूहळू हेमयुग मागे सरकायला लागलं. संपलं असं म्हणायलाही हरकत नाही. हिमालयात ते टिकून राहिलं. नॉर्थवेस्ट म्हणजे काश्मीर वगैरे भागाकडून ते मागे सरकायला लागलं. आणि हेमयुग संपलं की नॅचरली नद्यांचं प्रमाण वाढलं, सुपीक जमिनी मोकळ्या व्हायला लागल्या. लोकांचं असं म्हणणं आहे की त्या काळात आर्य तिकडनं आले, पण आता हे प्रूव्ह केलेलं आहे की आर्य बाहेरचे नव्हतेच कोणी. DNA किंवा जनुकीय पुरावे आपल्याकडे पुरेसे आहेत. हे सर्व इथलेच लोक होते. राखीगडी, मेहरगड वगैरे सारख्या उत्खननातनं ती संस्कृती जवळपास 7,000 वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध होत चाललं आहे. मध्ये आपल्याकडे MP मध्ये भीमबेटका जे आहे ते तर 10,000 BC पर्यंतचं आहे. दक्षिण भारतात पण अनेक ठिकाणी अनेक संस्कृतींबद्दल उत्खनन चालू आहे. मग ह्या काळात जी लोकं होती ते बरेचसे हे भटके, ज्याला हंटर गॅदरर्स असं म्हटलं जातं, असे लोक होते. मवेशी, मेंढपाळ, भटके इकडनं तिकडे जिसं जमीन जमेल तशी, गवत मिळेल तसं पुढे सरकत जाणारे. पण फर्टाईल लँड असली की मग स्थैर्य येतं. मग त्यांच्या वस्त्या निर्माण होतात, गावं निर्माण होतात, मग कुठेतरी शेतीचा वापर सुरू होतो. माणूस त्या काळात भारतात तिथे जास्ती स्थिर होत चालला. पण त्यांचं सर्व जीवन हे निसर्गावर पूर्णपणे अवलंबून होतं. त्याची कृपा किंवा अकृपा, जीवन आणि मरण हे दोन्ही ठरवणारी होती. जीवन जगणं कठीण होतं. निसर्गाच्या परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत होता.
त्या प्रकोपाला बळी न पडता जगणं, जिवंत राहणं हेच जास्ती महत्त्वाचं होतं. म्हणजे जगणं वॉज द ओनली थिंग दॅट मॅटर्ड. खरं तर त्या काळात माणसाला निसर्गावर मात करणं शक्य नव्हतं. मग पर्याय काय होते त्याला? हा त्रास कुठल्या तरी पद्धतीने कमी करणं. दुसरा ऑप्शन म्हणजे निसर्गाची साथ मिळवणं. निसर्गाला मोठेपणा देऊन त्याच्याकडनं आपला फायदा करून घेणं. निसर्गावर ताबा नव्हता, पण भीती नक्की होती. आणि त्यातूनच देवनिर्मिती झाली. ज्याच्याशिवाय जगणं कठीण ते देव, ज्यांच्या प्रकोपामुळे जगणं कठीण ते देव, जे प्रसन्न झाले तर आपला फायदा ते देव. ही माणसाची वृत्ती हळूहळू वाढायला लागली. नॅचरली या निसर्ग शक्तीतूनच निसर्ग देवतांची निर्मिती झाली. अग्नी, पाऊस, वादळ, वारे, पाणी, नद्या, डोंगर, जे काही जीवन देईल ते, मृत्यू, या सर्वांनाच हळूहळू देवरूप मिळायला लागलं. मग यातूनच काही देवता निर्माण झाल्या. अग्नी, इंद्र, वरुण, मरुत, सूर्य, सोम, उषस म्हणजे पहाट, रुद्र जो रडायला लावतो तो, प्रजापती, पुषण, असे अनेक देव निर्माण झाले. निसर्गाचं हे सोयीस्कर मानवी रूप होतं. सोयीस्कर असं की जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतो की पुषण देवता, तिला दाढा नाही. अग्नी, त्याला अनेक जिभा आहेत, त्या सोनेरी आहेत. रुद्र हा रडायला लावणारा, वादळ निर्माण करणारा असा देव. दाढा नाही, त्याचं कारण सरळ आहे. कारण पुषण देवता ही तुमचे प्राणी जर हरवले ती परत आणणारी देवता होती. मग वाटेतच या देवतेने 2-4 बोकडं तुमची खाऊन टाकली तर कसं चालेल? म्हणून सोयीस्कररित्या या देवतेला दाढा नाहीत असं मानण्यात आलं. म्हणजे माणसाची लबाडी, स्वार्थ हा सगळ्याच्या मुळाशी तेव्हाही त्या स्थितीही होता. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्व गोष्टी या निसर्ग नियमाप्रमाणे जनरली होत असतात. या नियमांच्या पलीकडे जाऊन या देवतांनी आपल्याला मदत करावी ही सगळ्यांची अपेक्षा. आणि मग त्याच्यासाठी त्याची स्तुती करायची, त्यांची स्तुती करायची, त्यांच्या प्रार्थना निर्माण करायच्या, त्यांना काहीतरी द्यायचं आणि काहीतरी परत मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आवळा देऊन कोहळा काढायची पद्धत त्या काळातही मानवाला माहिती होती. मी ही प्रार्थना केली आणि वादळ थांबलं. मी ही प्रार्थना केली, या झाडाला नमस्कार केला आणि माझा ताप कमी झाला. मी असं केलं आणि माझा मुलगा परत सापडला. हे तू करून बघ म्हणजे तुझा फायदा होईल. ही इन्फॉर्मेशन बरेच वेळा अनुभवाने वडिलांकडनं मुलाकडे, नातवाकडे, मुलीकडे गेली की तिच्या फॅमिलीत आणि त्यांच्या फॅमिलीजमध्ये अशी हळूहळू पसरत गेली. आणि मग हळूहळू याचं सगळ्याचं संकल्पन कुठेतरी एकत्रितकरण, कंपायलेशनची जरूर वाटायला लागली लोकांना. आणि नुसतं तोंडी ट्रान्सफर फारसं होत नाही, पुरत नाही, राहत नाही, टिकत नाही. मग त्यातून चालीरीती निर्माण झाल्या की असं करायला पाहिजे आणि त्या अनेक पिढ्या दर पिढ्या वाढत गेल्या. त्यातूनच प्रथा, रूढी, कथा त्याला जोडून, नियम, शिकवण अशा गोष्टी तयार होत गेल्या. आईकडनं मुलीकडे, मुलाकडे, वडिलांकडनं मुलाकडे, आजोबांकडनं नातवाकडे. आणि मग हे तेवढंच राहिलं का? खरं तर नाही. हळूहळू व्यवसायही डेव्हलप होत होते आणि मग या व्यवसाय पद्धती निर्माण झाल्या. त्याच्यात वडिलांनी आपल्या मुलाला पुढे काय करावं आणि कसं करावं आणि हाच व्यवसाय केला तर काय करता येईल ह्याचं ज्ञान, हळूहळू स्पेशलायझेशन जे आपण आज म्हणतो
ते वडिलांकडनं मुलांकडे ट्रान्सफर व्हायला लागलं. याचाही कुठेतरी रेकॉर्ड ठेवणं आवश्यक होतं. धान्य, वस्तू, प्राणी, अनेक गोष्टी देवाला अर्पण करायच्या आणि त्याच्या बदल्यात त्याच्याहून जास्ती काहीतरी देवाकडनं मागायचं, ही वृत्ती बळावत चालली. म्हणजे एक बोकड व्हायचा आणि माझे 100 बोकड हे नीट राहू देत, अशी वृत्ती. किंवा एक छोटीशी गोष्ट अर्पण करून माझी खूप शेती वाढू दे, अशा मागण्या करायच्या. पण कोणाला करायच्या? कारण ह्या निसर्ग देवता त्या दिसत नाहीत. मग त्यांना हे मिळणार कसं? मग त्यांना हे पोचवणार कोण? म्हणून अग्नीला महत्त्व प्राप्त झालं. एखादी गोष्ट आगीत टाकली, ती जळून जाते, त्याची राख होते, ती कुठेतरी गेली. आजकाल आपण सुद्धा म्हणतो देवाघरी गेली, वस्तू जाळाली की. तर ती देवाघरी गेली म्हणजे देवाला पोचली. म्हणजे जर एखादी गोष्ट जर आगीत दिली तर आग ही त्याला देवापर्यंत पोचवते, अशी संकल्पना हळूहळू वाढीस लागली. आग म्हणणं योग्य नव्हतं, म्हणून ती अग्नी देवता झाली. आणि ही देवाला द्यायची म्हणून ती आहुती, आणि त्याला हव्य असं म्हटलं जायला लागलं. आणि मग ती वाहून देवाकडे नेणारा अग्नी, तो हव्य वाहन. मग यातनंच ती वाहण्यासाठीचे काही नियम तयार झाले, त्यातनं यज्ञ निर्माण झाले. आणि अनेक गोष्टींसाठी वेगवेगळे यज्ञ, अनेक कारणांसाठी वेगवेगळे यज्ञ. त्यामुळे त्यांच्या पद्धतीही वेगवेगळ्या होत गेल्या. त्यांची रचना कशी असावी, त्याच्यासाठी कुठले मंत्र वापरले पाहिजेत, कुठल्या प्रार्थना म्हटल्या पाहिजेत, त्याचे विधी काय असले पाहिजेत, त्याचे नियम काय असले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींची हळूहळू हळूहळू माहिती जमा होत गेली. याचबरोबर समाज पण उत्क्रांत होत होता. बाकीची महत्त्वाची माहिती जमा होत होती. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, यांत्रिक अवजारं कुठली वापरायची, झाडपाला कुठला असला पाहिजे, औषधं कुठली असायला पाहिजेत, त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे, निसर्गाचे नियम कसे आहेत, नद्या कशा वाहतात, वाहतुकीचे नियम कसे असले पाहिजे, कायदे कसे असले पाहिजेत, वागणुकीचे नियम कसले असले पाहिजेत, राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे. हळूहळू हे ज्ञान भांडार हे वाढत 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 मोठं होत गेलं. नुसतं वडिलांनी मुलांना किती सांगायचं, आणि अनेक वडील अनेक मुलांना अनेक गोष्टी सांगत होते. मग ते साठवून ठेवायला पाहिजे, त्याच्यासाठी ग्रंथ निर्माण करणं आणि ते साठवून ठेवणं, ही वृत्ती निर्माण झाली. त्यातनं भाषा आली. आणि हे सर्व एका दिवसात झालं का? नाही, हजारो वर्षांचा काळ, मिनिमम 3,000 ते 4,000 वर्ष ही माहिती संकलित होत राहिली आणि त्यातनं निर्माण झाले ते वेद. आणि या 3-4 हजार वर्षात ही प्रगती होत होती. त्यामुळे त्या काळात ही वेदांमधले विचार, भाषा ही सर्व प्रगत होत होती. त्यामुळे हे सर्व बदल सतत होत गेला. सुरुवात म्हणजे जगावं कसं, आणि एकदा समाज स्थिरावला की जगण्याच्या पलीकडचा विचारही सुरू होतो. विचारांची पातळी वाढायला लागते, उंचावते. आणि मग एक महत्त्वाचा प्रश्न सुज्ञ लोकांच्या मनात यायला लागतो. तो मूळ प्रश्न म्हणजे कोहम, मी कोण, मी का जन्मलो, माझ्या जन्माचा उद्देश काय आहे, आपण सर्व का जगतो, मग आपण कुठनं आलो, जगण्याचे अंतिम उद्दिष्ट काय आहे, कसं जगायचं, कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं, कसं जगायचं, या सर्वाची उत्तरांचा शोध ही सुरू झाला. जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, त्यानंतर काही आहे का नाही, याच्यावरही अनेक विचारवंत विचार करायला लागले. नॅचरली वेगळी लोक म्हणजे वेगळी उत्तरं. मग ह्या वेगळ्या उत्तरांचंही संकलन करायला पाहिजे होतं, स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठीही. मग ते कुठे करायचं, तेही वेदातच. या सर्वसाठी साठवण्यासाठी भाषेची निर्मिती आली. नैसर्गिकरित्या जी भाषा असते त्याला प्राकृत असं म्हटलं जातं. प्रकृतीप्रमाणे जी आहे ती नैसर्गिक भाषा.
पण त्याला एक प्रॉब्लेम आहे. भाषा ही बदलते. काल, मान, देश, प्रांत, गाव, आपण म्हणतो 12 कोसावर भाषा बदलते. वेळ गेला की भाषा वेगळी वाटायला लागते. ज्ञानेश्वरीतली भाषा ही आपल्याला डायरेक्ट वाचून समजायला तशी कठीण आहे. मग आपण जुनी भाषा, त्याच्याहून अनेक वर्षे आधीची भाषा बोलतो. शब्द बदलतात आणि मग त्याला जोडून असलेले अर्थ ही बदलतात. आणि आपल्यासमोर शब्द असला तरी आपण चुकीची माहिती पास ऑन करत राहतो. पुराणातली वांगी असं आपण बरेच वेळा शब्द ऐकतो. ती खरं तर पुराणातली वानगी असं आहे. आणि वानगी म्हणजे एक्झाम्पल. मग त्या वानगीचं कधी वांगी झालं हे कितीतरी लोकांना समजलं नाही. मग पुराणात वांगी होती का नाही इथपासून अनेक चर्चा आपण ऐकतो लोकांच्यामध्ये. कसा भाषेचा बदल होत राहतो. मग ही भाषा जर बदलायची नसेल तर त्यात काहीतरी बदल केला पाहिजे. आणि ही प्रोसेस्ड भाषा, संस्कारित भाषा जी पुढे आली ती भाषा म्हणजे संस्कृत. त्यामुळे वेदांची रचना केल्यानंतर ही माहिती सर्व संस्कृतमध्ये रूपांतरित करण्यात आली आणि ती साठवण्यात आली. या सर्व ज्ञानाचं भांडार ज्याच्यात संकलित करण्यात आलं, एका दिवसात नाही, 3-4 हजार वर्षात बदलत 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 उत्क्रांत होत, ते म्हणजे वेद. विद म्हणजे जाणणं. जे वाचून आपल्याला जाणता येईल ते वेद. आधी फक्त 3च होते, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. यांना वेदत्रयी असं म्हटलं जायचं. आणि मग कालांतराने आणखीन एक 4था वेद, ज्याला आपण अथर्ववेद म्हणतो, तो यात जोडला गेला. या व्यतिरिक्त बाकीचे ग्रंथही तयार झाले. वेदांना जोडून वेदांग आली. शिक्षा, निरुक्त, छंद, व्याकरण, कल्प, ज्योतिष यांची चर्चा मी नंतर हळूहळू करणार आहे. पण आज ओव्हरव्ह्यू म्हणून फक्त तुम्हाला ही सुरुवातीची माहिती तुम्हाला सांगतो. आता आपण आणखीन एका मुद्द्याकडे वळू. हे कधी झालं? त्याच्यावरचे अनेक विचार आहेत. आपण हे मान्य केलं पाहिजे की वेदांचा अभ्यास मुळात परदेशी लोक आल्यानंतर वैज्ञानिक दृष्टीने जास्ती सुरू झाला आणि आधी सुरू केला. पण काही गोष्टी अशा आहेत की बाहेरनं येणारे बरेचसे अभ्यासक हे ख्रिश्चन धर्माच्या किंवा बायबलच्या इन्फ्लुअन्स खाली असल्यामुळे हा शोध घेताना त्यांना असं जाणवलं की खूप पुरातन आहे. पण जेनेसिस म्हणजे जेव्हा विश्वाची निर्मिती सुरू झाली असं बायबल मानतं, त्याचा काळ हा 6000 BC आहे. त्यामुळे त्याच्या आधी काहीतरी इतकं उत्तम आणि चांगलं असेल असं मानणंच या लोकांना कठीण होतं. त्यामुळे अनेक पाश्चात्य विचारवंत असं म्हणतात की काय 1000 किंवा 2000 BCच्या आधी हे काही झालेलं नाही आणि त्याच्या आधी हे काही नव्हतंच. त्यामुळे वेद हे त्या काळातलेच आहेत. पण मी मगाशी म्हटलं तसे अनेक उत्खननं आता होत आहेत, अजूनही होत आहेत. सिंधू संस्कृती जवळजवळ 3500 BC मधली आहे. सरस्वतीतली संस्कृती जी आधीची आहे. भीमबेटका 10,000 BCच्या आधीचं. मेहरगड 5-6 हजार BC मधला आहे. आणि ही सर्व उत्क्रांत शहरं होती त्या काळातली. राखीगडी, कालिबंगन, लोथल या सर्वांच्या तारखा एकदा ठरल्या की ती या सर्व कालाच्या खूप मागे जाणार आहे. हा काळ मागे मागे सरकतच चालला आहे. आणि साऊथमध्ये उत्खनन चालू आहे. तिथेही अनेक संस्कृतींचा शोध घेणं चालू आहे. मग भारतीय विचारवंत काय म्हणतात तर त्यातले महत्त्वाचे म्हणजे आपले टिळक आणि आपले सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांच्या मते 4500 BC हा काळ वेदांसाठी सुयोग्य आहे. संकलन बहुतेक त्याच्या आधी सुरू झालं, पण लिखित स्वरूप जे आहे ते खूप उशिराचं आहे. त्याची कारणं 2-3 आहेत. सुरुवातीच्या काळात लिहिणं हे कमी दर्जाचं मानलं जायचं.
त्यामुळे लिहून ठेवणं बिलो स्टँडर्ड असं वाटायचं. आणि लिहून ठेवायचं कसं, तर आपल्याकडे लिहिण्याची पद्धती भुर्जपत्रांवर होती. त्यामुळे ती भुर्जपत्र आता टिकलेली आहेत किंवा नाही हा शंकाचा भाग आहे. आणि ती आता मिळतही नाही. जी सापडली आहे ती किती टिकणार आणि कधीची आहेत, त्याच्या आधीची कुठे गेली. कारण दगडांवर लिहून ठेवणं इतके वेद लहान नाहीच आहेत कोरून ठेवण्यासाठी. म्हणून हे ज्ञान मुखोद्गत करून पुढच्या पिढीला पास ऑन करणं ही आपल्याकडची ठरलेली पद्धत होती. लोकांना टिळकांच्या मते ऋग्वेद चा काळ सगळ्यात पुरातन आहे. वसंत संपात हा मार्गशीर्षात होता असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि ऋग्वेदाचा काळ त्याप्रमाणे 4000 BCच्या पूर्वी आहे असं म्हटलं जातं. ते म्हणजे त्यांनी मॅथमॅटिकली हे सिद्ध केलं आहे. वेदांचे 3-4 भाग आहेत. त्यातला संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे ते 4 भाग. त्यातला ब्राह्मण आणि उपनिषद ही अर्थातच त्यानंतर निर्माण झाली, कारण ती उत्क्रांत स्वरूपाचे ग्रंथ आहेत, उत्क्रांत भाग आहे. त्याच्याबरोबरीने अनेक सूत्रग्रंथ निर्माण झाले. ब्रह्मसूत्र म्हणा किंवा बाकीचे आपल्याला स्मृती निर्माण झाल्या, ह्यांचा काळ नंतरचा आहे. सूत्रग्रंथ हे जवळपास 1500 किंवा 500 BC या दरम्यान कुठेतरी निर्माण झाले असं टिळकांचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या भारतीय लोकांचं मत आपण मान्य करावं. आणि पुरावे हळूहळू पुढे येतातच आहेत. अनेक लोक त्याच्यावर चर्चा करत आहेत. भाषा बदलत नाही हे आपण संस्कृतबद्दल बोललो, पण संस्कृतमध्ये सुद्धा त्यातलं व्याकरण काही प्रमाणात बदलत गेलं. आणि संस्कृतमधलं उत्क्रांत स्वरूप कसं आहे याच्यावरून 4 वेदांपैकी ऋग्वेद हा सगळ्यात पुरातन हे सिद्ध करता येतं. उरलेले 4 भाग संहिता, ब्राह्मण, आरण्य, उपनिषद, ह्यापैकी उपनिषद ही नंतरची आणि जास्ती उत्क्रांत, कारण त्याच्यातली विचारधारा ही जास्ती प्रगत आहे. मग हे तर सायंटिफिक इन्फॉर्मेशन झाली, पण आपली परंपरा काय सांगते. मग आपण वेद काय असं विचारल्यानंतर ते कसे निर्माण झाले, त्याचं पारंपरिक मूळ काय आहे त्याच्याकडे मी येतो. ब्रह्मदेवानी हे ज्ञान जमा केलं असं म्हटलं जातं आणि ते त्यांनी व्यासांना दिलं. पण हे व्यास म्हणजे कृष्ण द्वैपायन व्यास, त्यांना हे ज्ञान दिलं. त्यांनी ह्याची पुनर्रचना केली किंवा रिऑर्गनाईज केलं. त्याचे 4 भाग केले. त्यांचे 4 शिष्य होते. या शिष्यांना द्रष्टे असं म्हटलं जातं. द्रष्टा म्हणजे ज्याला मंत्र समजला, उमजला, अनुभवला, म्हणजेच बघितला असं मानलं जातं, ते द्रष्टे. असे 4 शिष्य. पहिलं त्यांनी ऋग्वेद दिला, वैशंपायनांना यजुर्वेद दिला, जैमिनीला सामवेद दिला. हे 3 त्यांना वेदत्रयी असं म्हटलं जातं. आणि सुमंतांना अथर्ववेद दिला, पण तो उशिरा. तर असे हे 4 वेद. त्यामुळे जेव्हा तुम्ही ब्रह्मदेवानी वेद दिले असं म्हणतो, म्हणून 4 वेद म्हणून ब्रह्मदेवाला 4 मुख, त्यातली 3 दिसतात आणि एक मागे लपलेलं आहे, तो म्हणजे अथर्ववेद. व्यासांनी दिलं म्हणून व्यासांना वेदव्यास असं म्हटलं जातं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मी जे म्हणतोय ते ब्रह्मदेवाबद्दल बोलतोय. ब्रह्म हा शब्द आपल्याकडे उपनिषदातनं वापरला जातो, तो आणि ब्रह्मदेव ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अशी ही वेदांची सुरुवात, असा हा त्याचा काल. असे वेद आपण का अभ्यास करावे याची चर्चा मी आज तुमच्याशी केली. वेदात काय आहे, त्यांची रचना कशी आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे याची चर्चा मी पुढच्या वेळेस तुमच्याशी करणार आहे. मी जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असलं तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
तुमच्या मित्रांना ह्याच्याबद्दल सांगा, ज्यांना ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे त्यांना सांगा. आज इथेच थांबतो. पुढच्या वेळेस पुढची पायरी. धन्यवाद.